रायगडच्या पेणमधील उद्योजक सुरेश पाटील आणि त्यांच्या कुटुंबावर सुनेनं गंभीर आरोप केलेत। हुंड्यासाठी कुटुंबाकडून छळ होत असल्याचा आरोप सुनेनं केलाय। सासरच्या मंडळींनी मारहाण करून पिस्तुलाच्या धाकावर दागिने आणि पैशांची मागणी केल्याचा आरोप तिचाय। तिने या प्रकरणी कुटुंबाविरोधात तक्रार दाखल केली आहे। संबंधित महिलेचे घरचे सावकारी करतात। या व्यवसायासाठी वडिलांकडून 50 लाख रुपये घेऊन येण्यासाठी सासरचे लोक आपल्यावरती जबरदस्ती करत असल्याचा दावा तिने केलाय। तसंच यासाठी सासरच्या मंडळीकडून आपल्याला अमानुष मारहाण झाल्याचा आरोपही तिचा आहे। दरम्यान याबाबत पुरावे सापडल्यास छळ करणाऱ्या कुटुंबावर कारवाई करणार असल्याची माहिती पेण पोलिसांनी दिलेली आहे। माझं लग्न हे पेणमध्ये झालं। माझे सासू सासरे आणि माझा दीर, माझी नणंद आणि तिचा हसबंड हे मला कंटिन्यू त्रास देतात। त्रास दिल्यानंतर माझ्याकडनं पैशांची मागणी, माझ्याकडनं दागिन्यांची मागणी आणि हे सगळं त्यांना देऊनही ते माझ्याकडनं अजून पैशांची मागणी करतात, नाहीतर मला हाकलून टाकणार हे सगळं बोलतात। आणि मला येऊन घरी मारहाणही करतात। इवन त्यांचा व्याजाचा धंदा आहे हे मी जेव्हा त्यांना बोलली का आता मी व्याजासाठी पैसे तुमचे देऊ शकत नाही, तर तरी मला येऊन पुन्हा पुन्हा मागणी करतात आणि मला हाकलण्याचा प्रयत्न करतात। मी त्याच्यावरती कंप्लेंट नोंद करते, पण माझी ही कंप्लेंट नोंद होत नाहीये पोलीस स्टेशनला। इव्हन मी एसपींकडे जाऊन आलेली आहे, पालकमंत्रीकडे जाऊन आलेली आहे, तरी माझी काही कंप्लेंट नोंद होत नाहीये। काल रोजी तक्रारदार प्रज्ञा अमर पाटील ह्या स्वतः अर्ज घेऊन आल्यात। त्यांचं असं तक्रार आहे की 2 ते 3 दिवसापूर्वी त्यांच्या नातेवाईक सासरे यांनी त्यांना काही मारहाण वगैरे केली। त्या संदर्भात त्यांनी कुठली तक्रार पोलीस स्टेशनला दाखल केली नव्हती। त्या संदर्भाने त्यांनी काल 28 तारखेला पोलीस स्टेशनला अर्ज आणून दाखल केलेला आहे। त्या अर्जाची चौकशी अंती योग्य ते आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।